नमस्कार. ही लालपरी बस एसटी ही तुम्ही पाहिली आहे का? मी भरपूर अनुभव घेतला या गोष्टीचा, पण मुलांना अनुभव द्यायचा होता. मामाच्या गावाला जायचं होतं म्हणून आम्ही लालपरीमध्ये बसून गावाला गेलो. तर बघा ते गावाला पोहोचल्यानंतर अगदी गावाच्या सुरुवातीलाच हे महादेव संस्थान म्हणून अतिशय प्रख्यात असं मंदिर आहे. अतिशय खूप मोठा असा पसरलेलं आणि छान सुंदर आणि स्वयंभू महादेवाचं हे मंदिर आहे. आणि इतकं सुंदर आणि वातावरणकुल आहे की तुम्हाला काय सांगू. तर बघा अशा प्रकारे आम्ही मंदिरात गेलो. सगळे मस्तपैकी दर्शनं वगैरे घेतली आणि विशेषतः या मंदिराची गावाची म्हणजे या गावाच्या नावावरूनच या देवाचं किंवा देवाच्या नावावरूनच या गावाचं नाव पडलं आहे. रेलेश्वर महादेव संस्थान म्हणजेच रेल आणि रेलेश्वर महाराजांचं म्हणजेच महादेवाचं मंदिर या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. अतिशय मोठी अशी या ठिकाणी आपल्याला नंदी महाराजांची मूर्ती दिसते. मोठा असा घंटा आहे आणि त्याचा नाद करून आपण आतमध्ये गेलो. नंदीबैलाच्या शिंगावर अशा प्रकारे हात ठेवून मध्यभागून पाहिलं की महादेवाचं सुंदर रूप आपल्याला दिसते. शिवलिंग इतका सुंदर आहे आणि त्याला आता कलरिंग वगैरे केलं आहे म्हणून तो असा वेगळा दिसत आहे. पण स्वयंभू महादेव असल्यामुळे त्याला कितीही खोलपर्यंत खोदत गेलं तरीही असा सरळ असा दगडाचा भाग आपल्याला दिसतो. याचं बांधकाम हे कोणी केलं आहे, कधी केलं आहे हे माहीत नाही. माझ्या आईचे आजोबा जवळजवळ 98 वर्षाचे होऊन वारलेत. त्यांनी सांगितलं आहे की याचा कधी निर्माण झाला हे माहीत नाही. वरील बांधकाम नवीन आहे पण हे जुनं बांधकाम आपल्याला दिसते. छोटंसं अजून एक शिवलिंग आहे. गावाच्या सुरुवातीला खडक भारती महाराजांचं पण एक मंदिर आहे. महादेव पार्वतीचे लग्न होत असतात आणि अतिशय सुंदर असं या ठिकाणी दशावतार पण काढून दाखवलेले आहे. मत्स्य अवतार, कच्छ अवतार, वराह अवतार, त्यानंतर नृसिंह अवतार, त्यानंतर ही गणपती बाप्पाची मूर्ती ही जुनीच आहे आणि नवीन मूर्ती या ठिकाणी बसवल्या आहेत. यालाही बरेच वर्ष झाली आहेत. त्यानंतर वामन अवतार, नंतर हा राम अवतार आपल्याला दिसून येतो. नागराजांचं पण या ठिकाणी मूर्ती आपल्याला दिसते. त्यानंतर राम अवतार, कृष्ण अवतार, विठ्ठल अवतार आणि शेवटी आता सुरू आहे तो कल्की अवतार या ठिकाणी दिसते. त्यानंतर याच मंदिरामध्ये एका साईडला राम मंदिराची पण स्थापना केली आहे. होमकुंड आहे, त्रिशूळ आहे. अतिशय सुंदर अशा वातावरणात हे मंदिर आहे. त्यानंतर हे मंदिराची भेट घेतली आम्ही. त्यानंतर घरी गेलो. मामाच्या घरी जात असल्यामुळे आजीचं माझ्या श्राद्ध असल्यामुळे त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो. मुलांना पण नवीन अनुभव येईल आणि गाव काय असतं हे दिसेल त्यासाठी आम्ही गेलो आहे. त्यानंतर थोडेफार फोटो सेल्फीज काढून घेतल्या. आई, मी, माझी बहीण, नंतर मुले यांच्यासोबत आम्ही सगळ्यांनी छान फोटो काढून घेतले. त्यानंतर घरी गेलो, चहापाणी घेतलं आणि पप्पांसोबत मी त्यांच्या शेतात जाऊन आली. मामांच्या गावालाच पप्पाचं पण शेत आहे. त्या ठिकाणी आम्ही मस्तपैकी गेलो. काही झाडे फुले तोडली. छानपैकी अशा प्रकारचे फोटोज काढून घेतले. त्यानंतर हरभऱ्याची भाजी तोडून घेतली, माझी खूप फेवरेट आहे. त्यानंतर तिथे मला एक झेंडूचे झाड दिसले, ते पण तोडून घेतले. त्यानंतर तुरीच्या शेतात पण फेरफटका मारला. माझा भाचा तोपर्यंत आलेला होता. आम्ही सगळेच जण त्या ठिकाणी हजर झालो होतो. आजीचं वर्षश्राद्ध असल्यामुळे आम्ही अशा प्रकारे तेथे जमा झालो होतो. आजीचे श्राद्ध उद्या आहे म्हणून आम्ही पहिल्याच दिवशी त्या ठिकाणी पोहोचलो होतो. रात्रीची तयारी तुम्हाला दाखवते. हे बघा अशा प्रकारे छानपैकी कालाजामुन बनवणे सुरू आहे. त्यानंतर सगळा त्यांनी स्वयंपाक दुसऱ्या दिवशी केला. कालाजामुन पहिल्या दिवशी करून ठेवली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांनी आंघोळ वगैरे करून आजीची अशा प्रकारे श्राद्धासाठी पूजा मांडण्यात आली. नंतर पिंड पाडण्यात आले. आम्ही सगळ्यांनी आजीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर गावातून येताना आम्हाला माझ्या मावशींनी हे लाल बोंडे दिले. तर त्याची तुम्हाला मी आज चटणी पण दाखवणार आहे. अशा प्रकारे आम्ही छान असा प्रवास अनुभवला आणि आम्ही घरी आलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हे लाल बोंड्यांची चटणी करायला घेतली. याची रील इतकी व्हायरल झाली तुम्हाला काय सांगू. तर त्यानंतर बघा अशा प्रकारे ह्या लाल बोंड्या घेऊन छान मस्त धुवून घेतल्या आहेत. मावशीने तिच्या गावून म्हणजे वानखेड पातोर्डा या ठिकाणून ह्या लाल बोंड्या आणल्या आहेत. माझ्या फेवरेट आहेत आणि मुलांना पण आवडतात. याचा जाम करून चटणी करून आणि विविध प्रकारे हे आपण स्टोअर पण करून ठेवू शकतो. याने आपली इम्युनिटी वाढते. त्यानंतर आपल्या शरीरासाठी चांगला आहे, फॅटसाठी चांगला आहे. याने आपले डोळ्यांसाठी पण हे उपयोगी आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारे आपण छानपैकी याचे लाल बोंड्यांची छान अशी हे काढून घेणार आहोत, साल काढून घेणार आहोत आणि वरचा भाग आपण जो लाल आहे त्याचा आपण वापर करणार आहोत. अशा प्रकारचीच वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर बघा अशा प्रकारची ही लाल बोंड्यांची चटणी अतिशय आंबट चिंबट आणि टेस्टी अशी होते. मुलांनाही आवडते आणि सर्वांनाच आवडते. याचा वापर आपण जॅमसारखा सॉससारखा करू शकतो. तर बघा अशा प्रकारे मी कढईमध्ये छानपैकी तेल टाकून घेतलं. त्यानंतर जिरे मोहरीची फोडणी घालून घेतली. अगदी रेग्युलरच आहे आणि तुम्ही जर जिरे मोहरीची फोडणी आवडत नसेल तर ती टाळू शकता किंवा लसण जिरे मिरची हे काहीच नसेल लागत. तर फक्त तेलावर आपण ह्या बोंड्यांचा जो लालसर भाग असतो तो भाजून घेऊन त्यामध्ये थोडं पाणी घालून
आणि थोडं व्हिनेगर घालून थोडं मीठ घालून याचा सॉस बनवून घेऊ शकतो आणि तो महिनाभर जवळजवळ फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो. त्यामध्ये आपण साखर आणि गूळ पण टाकून घेणार आहोत. अशा प्रकारची ही चटणी अतिशय सुंदर आणि अतिशय अमेझिंग लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. त्यानंतर बघा ही चटणी आपण शिजत घेत असताना माहेरच्या काही तुम्हाला गोष्टी सांगते. माझं माहेर रेल या गावचं आहे आणि त्यानंतर माझ्या मामांचंही तेच गाव आहे. मामाचं गाव आणि आईचं गाव एकच असल्यामुळे अतिशय एक लहानपण अतिशय सुंदर गेलं आणि सगळ्याच प्रकारचे फळं पदार्थ आणि जे सीझनल पदार्थ येतात त्यामध्ये अतिशय सुंदर असे माझे लहानपण गेलं आहे. आणि सगळ्या गोष्टीची आवड असल्यामुळे मला कोणीही इन्व्हॉल्व करून घेत होतं त्यांच्या खाण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये. तर बघा अशा प्रकारची ही चटणी मी माझ्या आईजवळून शिकली आहे. तर ही चटणी अतिशय सुंदर होते आणि मस्त लागते. तर बघा अशा प्रकारे आपण हे चटणी करून घेतली. आपण याचा वापर पोळीसोबत, भाकरीसोबत, जॅमसोबत किंवा लोणच्याप्रमाणे किंवा ब्रेडला सॉससारखं लावून पण याचा वापर आपण करू शकतो. मुलांनाही आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मार्केटमध्ये ह्या बोंड्या सहज अवेलेबल होतील. मला माझ्या मावशीने दिल्या आहेत कारण मी लकीएस्ट पर्सन आहे. मला मिळाल्या. तुम्ही विकत आणा, काही प्रॉब्लेम नाही. तर बघा अशा प्रकारे छान आपण या ब्रेडवर आपण हे स्प्रेड करून घेऊ. ब्रेडच्या ऐवजी तुम्हाला जर पौष्टिक खायचं असेल तर तुम्ही पोळीला पण हा जॅम लावू शकता. तर बघा अशा प्रकारे मामाचं गाव आणि आजीचं श्राद्ध ब्लॉग या ठिकाणी कंप्लीट झाला. तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.